कृष्णे वेधिले विरहिणी बोले चंद्रमा करीत उभा रागे माये नलावा चंदन उंगिन घाला विंझन वारा हरे विण शून्य शेदारुगे माये माझे जीवीचे तुम्ही का हो नैना माझा बळीया तो पंढरीचा राणा माये नंद नंदन हा घडी घडी आना तया वेळ न वाचते प्राणाओ माये माझे जीवीचे तुम्ही का हो नैना माझा बळीयाद पंढरीचा राणा माये खाली बसा खाली बसून सगळ्यांना दिसेल माननीय सीएम साहेब येत आहेत 10 मिनिटात ते स्टेजवर येणार आहेत मग उभं राहण्यापेक्षा खाली बसावं आपण बावर कुमार देवी गुरु विठ्ठल गोविंदो अमृत पानगे माये माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा माझा बळीया तो पंढरीचा पांडुरंगा गुरु प्रथम नमः पांडुरंगा गुरु प्रथम नमः सारे चरणा संताजिया चरण सर्वजन खाली बसा खाली बसा हे हेलिकॉप्टर खाली उतरले हो बरोबर काही दिसणार नाही तुम्हाला खाली बसा 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 कदाचित मुख्यमंत्री शनी मंदिराकडे जाण्याची शक्यता आहे शनी महाराजांचं दर्शन घेऊन इकडे येतील समचरण सरोजन सांदेना मुदावम जगन्नेत पाणि मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कुंजनिद्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तया ओम नमो ज्ञानेश्वराय
पदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपाम् गंगा विशुद्धम मितपादस्पर्शम सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं करालेशितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियम् तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सद्गुरु हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, नारायणगिरी महाराज या सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने 178 असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आज सांगत आहे काल्याच्या कीर्तनाने. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हा 178वा सप्ताह आहेत. मध्ये देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी 100 वर्ष, एक शताब्दी. देश पारतंत्र्यात असताना आणि त्यातही विशेषतः मुघल साम्राज्य असताना, कारण वैजापूर तालुका पूर्वी पेठ हे वैजापूर तालुक्यामध्ये होता आणि वैजापूर तालुका हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे हैदराबाद स्टेटच्या अंतर्गत होता. मुघल शासनामध्ये असताना मुघल शासनाच्या काळामध्ये 100 वर्ष जी परंपरा देश स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून चाललेली आहे ती ही परंपरा आहे. योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांची असणारी ही अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा. हरी भजनी ढवळिले जग चुकविला लाग कळिकालाचा. सद्गुरु गंगागिरी महाराजांनी संपूर्ण जगत हरी भजनाने ढवळून काढलं. योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या चरित्रातला एक भाग मी आपल्याला सांगतो. लासूर स्टेशनला देवीचं मंदिर आहे, देवी दाक्षायणी माता. देवी दाक्षायणी मातेचं मंदिर, त्या ठिकाणी दाक्षायणी देवीची यात्रा होते आणि गंगागिरी महाराज देवी दाक्षायणीचं दर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी गेलेत. तिथं गंगागिरी महाराजांची आणि एका साधूची भेट झाली. त्या साधूचं नाव होतं माधवनाथ महाराज. माधवनाथ महाराज हे नाथ परंपरेचे ब्रह्मचारी एकांतिक साधना करणारे महात्मा होते. गंगागिरी महाराज आणि माधवनाथ महाराज दोघांची भेट झाली. दोघांनी एक खंत व्यक्त केली की त्या ठिकाणी त्या यात्रेमध्ये तमाशाचे फळ आलेले होते. हा समाज बिघडत चाललेला आहे, परमार्थ सोडून तमाशाच्या मार्गाला चाललेला आहे. या समाजाला त्यापासून परावृत्त आपल्याला कसं करता येईल या विषयावर दोघांची चर्चा चालू. गंगागिरी महाराज उत्कृष्ट गायक होते बरं का. गंगागिरी महाराजचा पहाडी आवाज होता. लाखो समाजासमोर बिगर माईक स्पीकरचा आवाज पोहोचत होता. तो आवाज कसा असेल? त्यावेळेला साऊंड सिस्टीम, माईक साऊंड नव्हते, कुठली आधुनिकता नव्हती. आधुनिकता नसताना लाखो समाजापर्यंत जो आवाज पोहोचू शकत होता तसा आवाज गंगागिरी महाराजांचा असेल. आणि माधवनाथ महाराज हे उत्कृष्ट मृदंग वादक होते बरं का. आणि दोघांनी ठरवलं आपल्याला याच देवी दाक्षायणी मंदिरामध्ये भजन चालू करायचं. गंगागिरी महाराज भजन गायला आणि माधवनाथ महाराज मृदंग वाजवायला. गंगागिरी महाराजांचा तो पहाडी आवाज जेव्हा लोकांच्या कानावर गेला तर त्या तमाशाच्या फळामध्ये तमाशाला बसलेले लोक तमाशा सोडून भजनात येऊन बसले. ही गंगागिरी महाराजांच्या वाणीची ताकद होती.
तमाशा सोडून भजनात लोक आलेत. अशा पद्धतीने विशेषतः गोदावरीच्या तीराचा जो परिसर आहे त्या परिसराला भजनाला लावण्याचं काम गंगागिरी महाराजांनी केलं. ते 200 वर्षापूर्वी. सप्ताची परंपरा तर आपली 178 वर्षाची आहे, पण त्या आधी गंगागिरी महाराजांचा परमर्थ चालूच होता. मग अशा प्रकारे योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा असणारा हा 178वा अखंड हरिनाम सप्ताह. आज सप्ताहाची सांगता आहे. 7 दिवस भरपूर भजनाचा आनंद आपण घेतला भजनी मंडळाने. 8 ते 10,000 टाळकरी आणि अशा प्रकारे अखंड 24 तास भजन. जगामध्ये असं भजन कुठेही पाहायला मिळणार नाही. म्हणून तर या भजनाचा अगदी 10,000 टाळकऱ्यांचा 168 तासाचा अखंड भजनाचा असणारा विश्वविक्रम आपल्या सप्ताहामध्ये झालेला आहे. 2 वर्षापूर्वी वैजापूरच्या सप्ताहामध्ये सुद्धा 7 दिवसामध्ये म्हणजे पंचमी ते दशमी 6 दिवसामध्ये ज्या भाकऱ्या आल्या होत्या त्या भाकरीची वर्ल्ड रेकॉर्डने नोंद केलेली आहे. आणि ती नोंद झालेली आहे 56 लाख भाकरींची 6 दिवसातली. हा विश्वविक्रम आहे. दररोज 1-1 लाख आमटी 1-1 लाख लिटर आमटी आपल्याला लागते. 1 लिटर मध्ये 4 माणसं जरी जेवली तरी कमीत कमी 4 लाख लोक तर एका दिवशी जेवून जातात. म्हणजे 7 दिवसामध्ये 25 ते 30 लाख समाज येऊन जातो. कोणालाही निमंत्रण नाहीये. निमंत्रण देण्याची संस्कृती गंगागिरी महाराजांच्या पडावरची नाही. इतर भजनी मंडळाला निमंत्रण नाही. इथं कीर्तनकाराला निमंत्रण नाही. जेवढे कीर्तनकार आहे सगळे बिगर निमंत्रणाचे बिगर दक्षिणेचे. आणि कीर्तन कोणाचं हे कीर्तनकाराला माहित नसतं. त्या कीर्तनकाराला कीर्तन सुरू होण्याच्या 15 मिनिट आधी कळतं की आज आपलं कीर्तन. ही परंपरा वारकरी संपळ्यात इतर कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. कारण सर्वच कीर्तनकार हजर असतात. ज्याला सांगितलं त्याने फेटा बांधायचा आणि उभं राहायचं. फक्त फेटा बांधण्याच्या आधी त्याला कळतं की आज आपलं कीर्तन. ही परंपरा आजची नाहीये. ही परंपरा गंगागिरी महाराजांपासून चालत आलेली आहे. दररोज कीर्तन होतात पण कीर्तनकाराला माहित नाही. कोणाला निमंत्रण नाही. आता तुम्ही एवढे लाखो लोक या ठिकाणी आलात, तुम्हाला कुठे कोणाला निमंत्रण दिले हो. आणि म्हणून अशा प्रकारे अलौकिक असणारा सप्ताह आहेत. आज सांगता आहे काल्याच्या कीर्तनात. गवळण आहे ज्ञानोबारायांची विरहिणी. भगवंताचा वेद लागलेले कुणी एक गोपी. गोपी गोभी इंद्रिय भक्ती रसम पिबती स गोपी. गोपी शब्दाचा अर्थ आहे प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्ती रसाचं पान करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे गोपी आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मनात येते धाव घे आहे विठोबाचे पाय. डोळे भरून या पाहिन तुझे मुख. हेचे मज सुख दे देवा. डोळे भरून त्या परमात्म्याला पाहिजे. कान भरून ऐकीन तुझी कीर्ती. कान भरून त्या परमात्म्याला ऐकायचं आहे. हे त्या भगवंताबद्दल असणार प्रेम आहे. गोपी गो म्हणजे इंद्रिय, पी म्हणजे पिणे. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे गोपी. त्या गोपीची असणारी विरहाची अवस्था त्याला विरहानुराग म्हणतात.
पूर्वानुराग भगवत दर्शनाच्या आधीची भगवत दर्शनाची इच्छा आणि तळमळ. भगवंताच्या दर्शनाची तीव्र तळमळ अंतःकरणामध्ये आहे, पण अजून दर्शन झालेलं नाही. कै येता देखेन माझा माय बाप, घटिका बोटे दिवसनेची धरोनिया माप. काय मी उद्धार पावे उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जना. करा समाधान चित्त माझे. केव्हा माझा उद्धार होईल, केव्हा भगवंताचं दर्शन मला होईल. अखिया हरि दर्शन की प्यासी, अखिया हरि दर्शन की प्यासी. सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या या 178व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या या काल्याच्या सांगतेच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देईल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्या या सद्गुरु रामगिरी महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. या ठिकाणी खाली बसा कोणी उठायचं नाहीये. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय आपल्या अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विखे साहेब, आणि आणखी महत्वाचे म्हणजे आमचे गिरीश भाऊ महाजन, माननीय जलसंधारण मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन आपले परिचित आहेत. 3-4 वर्षापासून प्रत्येक वर्षी ते येतात आणि बेटाला खूप चांगल्या प्रकारचा निधी देखील त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी सुरेश भाऊ चव्हाणके संपादक सुदर्शन चॅनल ते या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय श्री अक्षय भोसले महाराज, तर त्याप्रमाणे माननीय आमदार प्राध्यापक बोरणारे सर वैजापूर तालुक्याच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी ते स्वागत करत आहेत.
आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचप्रमाणे जलसंधारण मंत्री माननीय राधाकृष्ण विखे साहेब यांचा देखील सत्कार होतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. सोबतच सन्माननीय नामदार गिरीशजी महाजन साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही नम्र विनंती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज 178वा अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्व भाविक स्वागत करणार आहोत. सर्वच मंत्री महोदयांचं सन्माननीय गिरीशजी महाजन साहेब, सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय रमेश बोरनारे सर, सन्माननीय अमोलजी खताळ साहेब, सन्माननीय लंगे साहेब या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. संगमनेरचे आमदार अमोल खताळ साहेब, त्यासोबतच वैजापूरचे आमदार बोरनारे सर आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी सभापती अविनाश गलांडे पाटील यांच्या वतीनं 5,55,555 रुपयाचं चेकचं वितरण सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आणि 35 लाख रुपयांचा किराणा सन्माननीय रमेश बोरनारे सर आणि सन्माननीय महाराजांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जात आहे. पीजी पवार आळंदी 25 लाख, त्यासोबतच पंचगंगा उद्योग समूह 151 पोते साखर प्रभाकर शिंदे सरांचे धन्यवाद. 200 पाहुणे आहेत. 35 लाख रुपयांचा चेक सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जातो आहे. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या सप्ताहामध्ये एका वर्षी येऊन गेलो होतं. 2017 मध्ये लासूर स्टेशनच्या सप्ताहामध्ये आपण सप्ताहात येऊन गेलेले आहात. आमदार प्रशांत गम यांच्या नेतृत्वात तो सप्ताह होता आणि आज पुन्हा आपण या सप्ताहामध्ये भेट देण्याकरता आलात, त्याबद्दल योगराज सद्गुरू गंगागिरी महाराज भक्त मंडळींच्या वतीने आपल्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सद्गुरू गंगागिरी महाराजांची मोठी परंपरा 178 वर्षापूर्वीची परंपरा आहे. हा 178वा सप्ताह आहे आणि लाखो लोक पूर्वीपासून येतात. गंगागिरी महाराजांवर श्रद्धा असणारा हा परिसर उन्हातानाची तमा न बाळगता आता सर्व लोक या ठिकाणी उन्हात बसलेले आहेत. ते सर्व या ठिकाणी आणि उपस्थित आहेत. दररोज या ठिकाणी सर्व लोक उन्हात पाऊस असेल तर पावसात भिजतात, परंतु भगवंताबद्दल असणारं प्रेम या ठिकाणी 10,000 टाळकरी 7 दिवस अखंड भजन करीत असतात. आज या ठिकाणी वाढण्याकरता जवळजवळ 12 ते 13,000 स्वयंसेवक उपस्थित आहेत आणि विश्वविक्रम आपला झालेला आहे. 8 मिनिटांमध्ये वाढ करण्याचा विश्वविक्रम आपल्या सप्ताहात झालेला आहे. म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद झालेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. आपण या सप्ताहामध्ये भेट दिलीत. मान्य विखे साहेब यांचं लक्ष तर आहेच. या ठिकाणी गिरीश भाऊचे विशेष लक्ष आहे. 2 वर्षापूर्वी गिरीश भाऊंचं पर्यटन खातं होतं. गिरीश भाऊ सत्ताला आले, रस्त्याची अडचण त्यांना दिसली, ते 10 कोटी रुपये आणि जाहीर केले, ताबडतोब देऊनही टाकले. त्यानंतर बेटात आले. ते बेटामध्ये असेच लोक उन्हात बसलेले, त्यांनी सांगितलं लोक पुढच्या वेळेला उन्हात बसता कामा नये, तर त्याकरता 7 कोटी रुपये त्यांनी त्यांच्या पर्यटन खात्यातून दिले
तर अशा प्रकारे आणि माननीय विखे साहेब तर जिल्ह्याचे पालकमंत्रीच आहेत, तर विखे साहेबांचंही बेटाकडं नेहमी लक्ष असतं. माळेवाडी ते बेट या रस्त्याला माननीय विखे साहेबांनी त्यावेळेला 5 कोटी रुपये दिले आणि महाजन साहेबांचे 5 कोटीचे 10 कोटी त्यावेळेला त्या रस्त्यात झाले होते. आणि मग वैजापूर तालुक्यातून परत 5 कोटी आपल्याला महाजन साहेबांनी दिले. तर आणि आता या ठिकाणी वारकऱ्यांची गैरव्यवस्था होऊ नये म्हणून या पुलाचं जे काम आहे त्याला कटळे बनवण्याचं काम ताबडतोब विखे साहेबांनी करून घेतलं. परत एक पूल नवीन झाले, त्याची काही कामं अडचणीची होती, सप्ताहामुळे स्पीडने ताबडतोब ते काम केल्या गेले वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देईल. आणि लाखो समाज बेटामध्ये येतो, तर हा बेटामध्ये येणारा जो समाज आहे याची व्यवस्था होण्याकरता आता सध्या कुंभजवळ आलेला आहे आणि गोदावरीच्या आतमध्ये हे बेट आहे, 66 एकरचं बेट आहे. याच्या काही नैसर्गिक अडचणी अशा आहे, गोदावरीला जेव्हा पूर महापूर येतो त्यावेळेला यातून काही माती वाहून जात असते, म्हणून एक सुरक्षा भिंतीचा एक प्लॅन आपण तयार केलेला आहे निश्चित. आणि तो प्लॅन तयार झालेला आहे. आता ते प्रोसेस आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर ते मंजूर व्हावं ही अपेक्षा आहे. कारण लाखो लोकांचं ते श्रद्धास्थान आहे आणि तिथं घाटाची सुद्धा आवश्यकता. आता कुंभ आल्यानंतर कुंभाला तर लाखो लोक येतात, परंतु भक्तगणाची अशा प्रकारची एक मानसिकता असते की कुंभामध्ये स्नान झाल्याच्या नंतर जे संत स्नान करतात त्यांचं स्नानाचं जल खाली येतं आणि मग खाली आपण स्नान करावं आणि मग बेटामध्ये स्नानाकरता मोठा घाट होणं एक गरजेचं आहे. तर कुंभाच्या या कामातून ते होऊ शकतं. तर अशा प्रकारे काही बेटाच्या विकासाचा आराखडा पण आपण तयार केलेला आहे. तर निश्चित आपल्या प्रयत्नाने आपल्या कृपेने तो पूर्ण होईल अशी आमच्या समाजाच्या सर्वांची अपेक्षा आहे. तर योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हा काल्याचा सप्ताचा काल्याचा प्रसंग आहे. काला सुरू होण्यापूर्वी आणि आपण सोनियाचा दिवस आज अमृते पहा आला या अभंगाने सुरुवात करीत असतो आणि म्हणून तो अभंग होईल. त्यानंतर मग लोक शांत बसतील आणि त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचे मदोगत होतील, कारण त्यांनाही लांब जायचं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही पुढचे काही कार्यक्रम आहेत, म्हणून जास्त वेळ आपण घेणार नाही. फक्त सोनियाचा दिवस हा अभंग होईल आणि त्यानंतर मग 4-2 जे मंत्री महोदय आहेत त्यांचे मनोगत होतील. नंतर मग राहिलेलं कीर्तन आपण पुढे चालू करणार आहोत. सोनियाचा दिवस आहे अमृत सर्वांनी नाचायच्या जागेवर सोनियाचा दिवस आहे अमृत नाम आठविता सगळ्यांनी जागेवर नाचायचंय सगळ्यांनी. या ठिकाणी मान्यवरांच्या फुगड्या होत आहेत. या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांची वगैरे महाराजांची फुगारी होईल. CM साहेब आणि महाराजांची मुलगी टाळी
स्वर्गीची अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा मृत्यूलोकामध्ये संतांनी जो आनंद आपल्याला प्राप्त करून दिलाय तो स्वर्गातल्या देवाला नाही. नवे नवे वैकुंठी तो असे नाही केवळ काही कालाची काला वैकुंठात सुद्धा देवाला नाही. जो काल्याचा आनंद आपल्याला मिळतो कोणी कितीही मोठा असू द्या पण हा आनंद तिथे मिळणार नाही. शांत बसायचे आपण. तशा प्रकारे हा काल्याचा आनंद आहे. काल्याचं कीर्तन आपलं चालू राहणार आहे पण तत्पूर्वी हा शांतता आवाज आला नाही पाहिजे तसे आपण शांत झालेलो आहोत. भगवान कृष्ण परमात्मा याची विरहिणी कृष्णे वेदेली विरहिणी बोले. एक विरहिणी विरहानुराग पूर्वानुराग मिलनानुराग आणि विरहानुराग. भगवत दर्शनाच्या आधी तळमळ त्याला पूर्वानुराग म्हणतात आणि ज्याला प्रत्यक्ष भगवंताचं मिलन होतं त्याला मिलनानुराग म्हणतात. भगवत दर्शनाचे 4 प्रकार सांगितले जातात. एक स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरं ज्ञानातील भगवत दर्शन, तिसरं प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि चौथं सर्वत्र भगवत दर्शन. या भगवत दर्शनामध्ये भगवंताशी मिलन त्याला मिलनानुराग म्हणतात आणि भगवंताच्या वियोगानंतर जो विरह होतो त्याला विरहानुराग म्हणतात. अशा विरहानुरागाने युक्त असणारी विरहिणी गवळण आपण सेवेकरता घेतलेली आहे. गवळणीचं विवेचन करण्यापूर्वी आलेले मान्यवर यांची या ठिकाणी काही मनोगत होतील. कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांना पुढे कार्यक्रमात जायचं आहे. गिरीश भाऊ सुद्धा लांबून आलेले आहेत. विखे साहेब तर आपल्याबरोबर नेहमी आहेतच आणि सुरेशजी सुद्धा दिल्लीहून आलेले आहेत. सुदर्शन चॅनलचे चेअरमन सुरेशजी नेहमी आमच्या संपर्कात राहतात आणि धर्माचं प्रखरतेने काम करणारं चॅनल कोण असेल तर ते सुदर्शन चॅनल. आजची गोष्ट नाहीये. आता तर अनुकूलता आहेत पण प्रतिकूलता असताना सुद्धा आणि कोणालाही न घाबरता प्रखरपणे हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारा एकमेव पत्रकार म्हणजे सुरेशजी. मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देईल. तर कीर्तन राहिलेलं कीर्तन आपण नंतर घेऊ. आता मला असं वाटतं अगोदर या ठिकाणी संस्थांच्या सत्ता कमिटीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार होईल. त्यानंतर मान्यवरांची मनोगती होतील. त्यानंतर मग राहिलेला कीर्तन भाग आपण सुरू करणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे खंबीर नेतृत्व सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होईल. सप्ताह कमिटीच्या वतीनं सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये आणि महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. उपस्थितांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये महाराष्ट्र राज्याचं खंबीर नेतृत्व सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. पुष्पगुच्छ, शेणामातीची गणपतीची मूर्ती आणि विशेष सन्मान सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचा या ठिकाणी होतो आहे. सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायण गिरीजी महाराज की. गुरुदेव रामगिरी बाबा की. सुंदर असा हा सन्मान सोहळा सल्लावेटच्या वतीनं आणि सप्ताह कमिटीच्या वतीनं आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान महंत गुरुवर्य सद्गुरू रामगिरीजी महाराज यांचं संत पूजन करत आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये गुरुवर्य महाराजांचं स्वागत करायचं आहे. यानंतर सन्माननीय नामदार गिरीशजी महाजन साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होईल. महाराजांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय गिरीशजी महाजन साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होईल. सप्ताह कमिटीच्या वतीनं सर्व
विश्वस्तांच्या उपस्थितीमध्ये आणि महाराजांच्या शुभ हस्ते सन्माननीय नामदार गिरीजी महाजन साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सुंदर अशी टोपी घालून, त्यासोबतच शाल देऊन, त्यासोबतच पुष्पगुच्छ देऊन आणि शेणा मातीची सुंदर अशी गणपतीची मूर्ती देऊन या ठिकाणी सन्माननीय नामदार साहेबांना सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय नामदार गिरीजी महाजन साहेबांसाठी जोरदार टाळ्यांचा वर्षाव आपण करणार आहोत. यानंतर अहिल्यानगरचे पालकमंत्री, जलसंपदा मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी महंत गुरुवर रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. सप्ताह कमिटीच्या वतीनं, सरला बेटच्या वतीनं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं स्वागत आपण करणार आहोत. यानंतर सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचं संत पूजन या ठिकाणी होत आहे. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवरांचा सन्मान जागेवर जाऊन ही विश्वस्त मंडळी या ठिकाणी करणार आहे. सन्माननीय चव्हाणके साहेबांना विनंती आहे, आपण या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. भोसले महाराजांना विनंती आहे, आपण कृपया या मंचाकडे यायचं. आपला सन्मान या ठिकाणी होईल महाराजांच्या शुभ हस्ते. सुदर्शन चॅनलचे चव्हाणके साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर सन्माननीय भोसले महाराज यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सप्ताह कमिटीच्या वतीनं सुंदर अशी संस्थांना बनवलेली शेणा मातेची गणपतीची मूर्ती, सुंदर अशी टोपी, पुष्पगुच्छ, शाल देऊन हा सन्मान या ठिकाणी होतो आहे. सन्माननीय रमेश बोरनारे सर यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी आपल्याशी बोला. सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन हरिभक्त परायण नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि गोदाधाम सरला बेटाचे महंत मठाधिपती आपल्या सर्वांच्या आशीर्वादास्थान असलेले हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांचं कुशल अशा आध्यात्मिक नेतृत्वाखाली या भागामध्ये 178वा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचे आदरणीय आणि यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंचं या ठिकाणी मी तालुक्याच्या वतीने सहशासन टाळ्या वाजून आपल्याला विनंती करीन, आपण स्वागत करावं. फडणवीस साहेबांचं स्वागत या ठिकाणी जलसंपदा मंत्री आणि 100% तुमच्या मनामध्ये का सेनी देवगावचा उच्च पातळीचा बंधारा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होणार आहे असे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं या ठिकाणी तालुक्याच्या वतीने स्वागत करतो. जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यासोबत सुदर्शनचे चेअरमन या ठिकाणी प्रामुख्याने चव्हाणके जे हजर आहे त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आमच्या विधानमंडळाचे दोन्ही सहकारी अमोलजी खताळ असेल, विठ्ठलरावजी लंगे पाटील असेल यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. माजी आमदार सन्माननीय मुरकुटे साहेब असतील, दुसरे बाळासाहेबजी मुरकुटे असतील, सन्माननीय भाऊसाहेबजी कांबळे साहेब असतील, सन्माननीय सौभाग्यवती स्नेहलताताई कोले असतील, यांना या ठिकाणी मी प्रामुख्याने धन्यवाद देणार आहे. आणि या तिन्ही जिल्ह्यामधून सर्व पदाधिकारी, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, साहेब तुम्ही येणार म्हटल्यानंतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झाले, त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. विशेष करून सर्व पत्रकार मित्र यांनाही मी 8 दिवस झाले सतत आमचा सप्ताह यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि महाराज साहेब काय आनंद उठला 8 दिवस या जनतेने, भक्त मंडळीने, टाळकरी माळकरी आमचे अक्षरशः पंक्तीमध्ये नाचणं, गाणं, आनंद लुटणं, फुगड्या खेळणं याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आणि म्हणून मी वेळ घेणार नाही, परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि जलसंपदा मंत्री साहेबांना विनंती करतो साहेब का या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्याचे 14-15 गावं आणि वैजापूर माझ्या विधानसभेमध्ये 14-15 गावं, सेनी देवगावचा उच्च पातळीचा बंधारा तुमच्या घोषणेची वाट पाहतोय. ध्वजारोहणच्या दिवशी आदरणीय विखे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं का मुख्यमंत्री महोदय
आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी मी सांगतो आणि 100% तुमचं काम त्या ठिकाणी मार्गी लागेल. साहेब, आम्ही अपेक्षा तेवढीच करतोय का जर शनी देवगावला जर या ठिकाणी सप्ताह होत असेल तर शनी देवगावच्या उच्च पातळीच्या बंधाऱ्याची आज आपल्या अमृतवाणीमधून घोषणा होणं तितकंच अपेक्षित आहे. त्यानंतर सरला बेटामध्ये हजारो लाखो भाविक येतात आणि महाराजांनी सांगितलं का जेवढं या 5 वर्षामध्ये आम्हाला करता आलं तेवढं करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. गिरीश भाऊंना या ठिकाणी मी धन्यवाद देईन. आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांना दिल्लीला काम असल्यामुळं ते या सप्त्यासाठी आज येऊ शकले नाही. परंतु दोन्ही सप्त्याच्या एकादशीला वैजापूरचा सप्ताह असू द्या, त्या ठिकाणी सिन्नरचा सप्ताह असू द्या, दोन्ही ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब एकादशीला येऊन गेले आणि म्हणून त्यांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. आणि अधिक वेळ घेत नाही, मी आदरणीय जलसंपदा मंत्री आदरणीय भाऊंना गिरीश भाऊंना विनंती करतो का आपण 5 मिनिटं जसं मागच्या वेळेस एक मोठं काम तुम्ही केलं तसं या ठिकाणी काम करावं. त्यानंतर विखे साहेब 5 मिनिटं बोलतील आणि साहेबांना विनंती करील का आपण आपलं मनोगत या सप्त्याच्या निमित्ताने आम्हाला आशीर्वाद असताना म्हणून त्या ठिकाणी द्यावा. आदरणीय गिरीश भाऊ महाजन. माझ्या बाबत सर्वांनी मला घोषणा द्यायची आहे, ती शेवटच्या माणसाने सुद्धा. बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय जय श्रीराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला बद्रीनाथ महाराज की. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 178वा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या आजच्या पावन अशा प्रसंगी आपले सर्वांचे श्रद्धास्थान सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, तसं आदरणीय परमपूजनीय महंत श्री रामगिरी महाराज यांना माझा शतशः नमस्कार. कार्यक्रमास उपस्थित आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे सहकारी मित्र, आमचे नेते मान्य विखे पाटील साहेब, आपले या भागातले स्थानिक आमदार बोरनारे साहेब, सुदर्शन चॅनलचे मालक चव्हाण के कसं काय आलं ते आपल्याकडे त्याच्यावर के कुठून आलं? दिल्लीत जाऊन के लागले. हरकत उपस्थित आपले सर्व आमदार, माजी आमदार, सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेल्या सर्व भक्त वारकरी बंधू भगिनी मातांनो, सर्वांना माझा नमस्कार. आपल्या हिंदू धर्माने आणि वारकरी संप्रदायाने सर्वेपी सुखी संतु सर्वे संतु निरामया वसुदेव कुटुंबकम असा विशाल दृष्टिकोन आपल्या जगाला दिला. आज वारकरी संप्रदाय आपला हिंदू धर्म यांनी जगाला विशाल असा दृष्टिकोन दिलेला आहे. आणि खरं म्हणजे आम्ही येत असताना हेलिकॉप्टरमधून महाराज बघितलं, इतके लोक, इतके वारकरी, इतके भाविक, इतके भक्तगण. आम्ही अनेक सभा करतो. आता मी पण 35 वर्ष झाले आमदार आहे, 3 वेळा मंत्री झालो, आम्ही सगळे सिनियर सोबतच आहोत. पण इतकी गर्दी आणि ती कुठे टेंट नाही, कुठे सावलीचं ठिकाण नाही, कुठे झाड पण दिसत नाही, पाण्याची कुठे जवळपास व्यवस्था नाही. नाहीतर आम्ही जर सभा घेतली तर लोकांना काय काय करावं लागतंय आम्हाला माहित आहे. गाड्या आणा, आता सध्या तर मोठ्या गाड्या चालत नाही, टेम्पो ट्रक ट्रॅक्टर चालत नाही. गाडी पाहिजे ती पण एसी पाहिजे. खूप खूप कसरत असते आमची.
आणि आम्हाला मोठी सभा घ्यायची लाखभर लोकांची, तर केवढी कसरत करावी लागते हे आम्हाला कल्पना आहे. पण इथे न बोलवता, न कुठलं वाहन देता, न कुठलं पाण्याची व्यवस्था आहे आणि तुम्ही शांततेत बसलेला आहात. नाहीतर इथे आमची सभा असली, राजकीय सभा असली तर अर्धे पोलिस दिसतात, बैस खाली उठू नको, बैस खाली उठू नको. पण इथे तुम्ही एक जण सुद्धा मध्ये उठत नाहीये, एक जण मध्ये बोलत नाहीये. महाराजांनी आपल्याला आज्ञा दिली की शांत बसा, पिन ड्रॉप सायलेंट. हा वारकरी संप्रदायाची महिमा आहे, ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलात. म्हणून गेले 3 वर्ष झाले मी सतत आपल्याकडे येतोय, आपल्या दर्शनासाठी येतोय. एवढा अथांग समुद्र, हा महासागर जनतेचा, वारकऱ्यांचा, याचं दर्शन घेण्यासाठी मी या ठिकाणी येत आहे. अतिशय पवित्र असं स्थान आहे महाराजांचं आमचं. तर मी आता पंढरपूरलाच आपली भेट झाली ती, मी मठात येऊन गेलो होतो. आणि म्हणून या ठिकाणी दरवर्षी यावं असं मला वाटतं. यावर्षी माननीय मुख्यमंत्री मोदींनी मला आधीच सांगितलं की आपल्याला जायचंच आहे. मी म्हटलं महाराज भेट घेत होतं, नाही आपण त्यांच्या भेटीला तिथे जाऊ, महाराजांना इकडे बोलायचं नाही मुंबईला आपल्या घरी, असं साहेबांनी सांगितलं. आणि आता मी या ठिकाणी आलेलो आहोत. जास्त वेळ मी आपला या ठिकाणी घेणार नाही. पण आपण जी कामं सांगितली महाराज, रस्त्याने खराब होते, आपण रस्त्यांना पैसे दिले, 1 रस्ता, 2 रस्ता, 3 रस्ता त्याला दिले, पुलाला पैसे दिले. आपलं या ठिकाणी मोठं शेड, मला वाटलं ते यावर्षी आपण त्याचं उद्घाटन करू, आपण त्यातच बसून कार्यक्रम घेऊ. पण तो अजून अपूर्ण आहे. मला वाटतं अजून 2-3 महिन्यामध्ये तो पूर्ण होईल. एक मोठा डोम 1 एकर पूर्ण जागेमध्ये, खरं म्हणजे तो एवढ्या लोकांना पुरणार नाही, पण नित्याचे कार्यक्रम घेणं तो पुरेसा आहे. त्यासाठी पण 7 कोटी रुपये या ठिकाणी दिले. पण नवरात्रामध्ये आपल्याला त्याचं उद्घाटन करायचं आहे. महाराजांनी मला सांगितलं नवरात्रात तुम्ही या, उद्घाटन करू. मुख्यमंत्री मोदींना आपण त्यावेळेला बोलू, त्यावेळेला या ठिकाणी बोलू, निश्चित ते या ठिकाणी त्यानिमित्ताने भेट करेल. पण आपल्या मनामध्ये जो या सगळ्या भागाचा आराखडा आहे, ज्या ज्या सुधारणा करायच्या आहेत, कारण तीर्थक्षेत्र झालेलं आहे, हो, ही आपली खरं म्हणजे खरं तरी काशीच झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येवर तुम्ही या ठिकाणी येतात, तुमचं श्रद्धा या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्याचा विकास होणं ही काळाची गरज आहे. निश्चित विखे पाटील साहेब या ठिकाणी पालकमंत्री आहेत, आम्ही आहोत, आमदार साहेब आहेत आणि मुख्यमंत्री तर आहेत. हे सरकार आपलं आहे, हे आपल्या धर्माचं सरकार असं मी म्हणेन, आपलं सरकार. अयोध्येत जाऊन बघा, गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून आम्ही त्या प्रतीक्षेत होतो. ते श्रीरामाचं आमचं श्रद्धास्थान, अयोध्येचं मंदिर किती डौलामध्ये आज उभं आहे. काशी विश्वेश्वराला जा, तुम्ही त्या ठिकाणी उज्जैनला जा, सगळ्या ठिकाणी देशात जी जी आपली श्रद्धास्थान आहेत, भक्तिस्थान आहेत, जी केंद्रस्थान आहेत आमची हिंदू धर्मियांची, ती कशी ती डौलाने उभी आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी त्याचा सगळा उद्धार केलेला आहे. आणि म्हणून निश्चित आपण काळजी करू नका. जे जे आपल्याला लागेल, जे जे आपल्याला करायचं आहे, मग कुंभमेळ्याच्या निमित्तानं असेल, माननीय मुख्यमंत्री तर आपलेच आहेत, विखे पाटील या ठिकाणी बसलेले आहेत, शिंदे साहेब सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी नसतात, अजितदादांची आता तिजोरीच्या चाव्या आहेत. आपण सर्व एक आहोत. तुम्हाला जे लागेल, तुम्ही जे मागाल ते देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयाची आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, बोलायसारखं खूप आहे, पण आम्हाला पुढच्याही प्रवासात जायचंय. पण त्यापेक्षा मुख्यमंत्री महोदयांना आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. पुन्हा मी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आम्हाला महाराज आपण या ठिकाणी बोलावलं, आमचं आदरातिथ्य केलं, आपला दर्शनाचा योग आपला आम्हाला या ठिकाणी आला दिला, त्याबद्दल आमचं सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद साहेब. यानंतर सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब. दोन्ही हात वर करायचे. बोला भारत माता की, माझी मग आवाज येत नाही. भारत माता की, वंदे. आज 178वा हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं ज्यांच्या आशीर्वादानं, मार्गदर्शनाखाली हा सप्ताह संपन्न होतोय, ते श्रद्धेय परमपूज्य हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज. या सप्ताहासाठी मुद्दामून आपल्या लाखो भाविकांना भेटण्यासाठी आलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझे सहकारी माननीय गिरीश महाजन साहेब, सुदर्शन टीव्हीचे आमचे प्रमुख, आमचे मित्र माननीय सुरेशजी चव्हाणके, या सप्ताहाकरता विशेष मेहनत घेणारे आमचे या तालुक्याचे आमदार माननीय रमेशजी बोर्डारे सर,
माझे दुसरे सहकारी मान्य आमदार विठ्ठलराव लांगे, मान्य आमदार अमोजी खताळ, माजी आमदार सन्मान्य भानुदाजी मुरकुटे, माजी आमदार स्नेहलताताई कोळे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, त्याचप्रमाणे आमच्या ब्रह्मकुमारी मंडळाच्या आदरणीय उषा दिदी, त्याचप्रमाणे आमचे सहकारी अविनाशजी गलांडे, धनंजय धोरडे, दिनेशजी परदेशी, आपले सर्व उपस्थित पदाधिकारी, सर्व टाळकरी, पखवाज वाजवणारे आमचे सगळे वादक आणि लाखोच्या संख्येने जमलेले सर्व माझे भाविक, वारकरी, बंधू भगिनी आणि मित्र, प्रथमतः मी शताब्दीकडे वाटचाल करणारा आपला जो सप्ताह आहे, 178 वर्ष झाले, आता 200 वर्षाकडे वाटचाल सुरू असणारा हा ऐतिहासिक सप्ताह आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे आधारस्तंभ, आपल्या सर्वांना आशीर्वाद ज्यांचा लाभला त्या हरिभक्तपरायण रामगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह संपन्न होतोय. 2000 साली माननीय मुख्यमंत्री महोदयांना मला सांगायचं की सगळ्यात मोठा सप्ताह माझ्या गावात नोंदवला झाला. त्यावेळी नारायणगिरी महाराज त्या ठिकाणी सप्ताहाला होते आणि त्यावेळी लोणीचा सप्ताह कोहिनूर हिरा असं त्यांनी संबोधलं होतं. आणि आज त्या कोहिनूर हिऱ्यापेक्षाही मोठं काम या सप्ताहाच्या निमित्तानं आदरणीय रामगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे. सगळ्या गोष्टी सप्ताहाच्या आपण मोडलेल्या आहेत. मागे गिरीश भाऊ म्हटल्याप्रमाणे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगत होतो की आपल्या सभा म्हणजे सगळ्यांना खुर्च्या टाकाव्या लागतात. पण इथं खुर्च्यांची कोणाला हाव नाही. प्रत्येकजण आपल्या अतिशय उदात्त भावनेनं या ठिकाणी समोर बसलेला आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील हा जो महाकुंभ या ठिकाणी संपन्न होतोय, खरं हा सनातन हिंदू परंपरेची जोपासना करणारा सप्ताह असं म्हटलं हरकत नाही. आणि 178 वर्षाची वाटचाल आज आपल्या सगळ्यांना एकत्र करते. इथं कोणी लहान मोठा नाही, कोणी या ठिकाणी गरीब श्रीमंत नाही. त्यामुळे अवधा रंग एकीची झाला अशा प्रकारचं स्वरूप या टीव्हीचं सप्ताह आपल्याला पाहायला मिळतं. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मला आपल्या सर्वांच्या वतीने विशेष अभिनंदन करायचं आहे. यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीला 750 वर्ष आहे पूर्ण. संपूर्ण राज्यात या निमित्तानं एक आध्यात्मिक सोहळा साजरा करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याच्या टाळ्याच्या गजरात आपण माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. आणि म्हणून माझी त्या निमित्तानं विनंती आहे की 15 ऑगस्ट आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा दिवस संत ज्ञानेश्वरांसाठी आपण सर्वांनी समर्पित करण्याचं, आपण समर्पित करावं असं आवाहन या निमित्त आपल्या सगळ्यांना करतो. या सोहळ्याच्या निमित्तानं मी अधिकचा वेळ घेत नाही. ज्या शनिदेव बंधाऱ्याची या ठिकाणी बोर्डारे साहेबांनी मागणी केली, मी त्यांच्या मागणीला दुजोरा देऊ. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण साहेब ही आमच्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांची विनंती मान्य करावी अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो. आपण सर आलात, अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून आज हरिभक्तपरायण रामगिरी महाराजांची विनंती आपण मान्य केली आणि या ऐतिहासिक सोहळ्याकरता आपण या जिल्ह्यामध्ये या सोहळ्याकरता उपस्थित झालात. मी आपल्या मनापासून या संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय रामगिरी महाराजांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. धन्यवाद आमदार साहेब. या ठिकाणी एक घोषणा डॉक्टर दीपक हरके, नॅशनल ऍडजॉब क्रिकेटर करतायत. कृषी प्रदर्शन हा उपक्रम घेतला होता. या उपक्रमाला इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीनं एक हे प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि
सन्माननीय डॉक्टर दीपक हरकेसर एक घोषणा करतायत. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या 178व्या हरिनाम सप्ताह निमित्त 30 जुलै ते 6 ऑगस्ट 2025 या दरम्यान भारतातील एकमेव असा 8 दिवसीय कृषी महोत्सवाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते आणि या महोत्सवाची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते महाराजांना हे प्रमाणपत्र प्रदान करावे. धन्यवाद. देशातलं पहिलंच 8 दिवसाचं भव्य कृषी प्रदर्शन 30 जुलै ते 6 ऑगस्ट 2025 सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थान ट्रस्टच्या वतीनं सामाजिक उपक्रमांतर्गत वारकरी आणि शेतकरी वर्गासाठीचं आयोजन हे केलं होतं. या उपक्रमाला इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीनं नोंद झाल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी गुरुवर्य महाराजांना प्रदान करण्यात येत आहे. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते डॉक्टर दीपक हरके यांनी ही घोषणा केलेली आहे. आणि यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. सद्गुरु श्री गंगागिरी महाराज की, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज की. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. बोल सियापति रामचंद्र की. कमल सुत हनुमान की. उमापति महादेव की. बोलो जी भाई सब संतन की. सनातन हिंदू धर्म की. गौ माता की. भारत माता की. छत्रपति शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय. भवानी हर 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 जय श्रीराम. आज परमपूजनीय हवप रामगिरी महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रणाम करून त्यांच्या निमंत्रणावरून या ठिकाणी माझ्यासोबत आलेले माझे सहकारी राज्याचे मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, श्री गिरीश महाजनजी, विशेष रूपाने या ठिकाणी आलेले सुदर्शन चॅनेलचे मालक आणि कर्मठ हिंदुत्ववादी असे सुरेश चव्हाणकेजी, मंचावर उपस्थित आमचे सहकारी रमेश बोरनारेजी, विठ्ठलराव लंघेजी, अमोल खताळजी, त्याचप्रमाणे धनंजय दुर्डे पाटील, अविनाश गलांडे पाटील, दिनेश परदेशी, अक्षय महाराज भोसले, आमच्या सहकारी स्नेहलताताई कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, भानुदाजी मुरकुटे, भानुदास भाऊसाहेब कांबळे, कैलाजी पवार, बसवराव मंगरुळे, राजेंद्र पिपाळा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, त्याचप्रमाणे श्री वीरेंद्र मिश्रा, श्री विनय राठोड, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी इतक्या विराट संख्येने उपस्थित असलेल्या पहिल्यांदा तर रक्षाबंधन येणाऱ्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि सर्व माझ्या भाविक बंधूंनो, आज मी मुंबईवरनं आलो आणि मुंबईवरनं आमचं विमान उडाल्यानंतर आम्ही तिघही मंत्री अथांग समुद्र पाहत होतो आणि विचार करत होतो हा किती मोठा समुद्र आहे. त्यावेळी आम्हाला कल्पना नव्हती की या ठिकाणी सप्ताहाला आल्यानंतर जनतेचा समुद्र देखील आम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळी हेलिकॉप्टरने उतरत होतो त्यावेळी मी दोघांनाही दाखवलं, बघा त्या समुद्रापेक्षाही मोठा हा भाविकांचा समुद्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 178 वर्षाची ही परंपरा सप्ताहाची
जी सद्गुरू गगनगिरी महाराजांनी सुरू केली, गंगागिरी महाराजांनी सुरू केली आणि आज रामगिरी महाराज अतिशय समर्थपणे गंगागिरी महाराजांची ही परंपरा या ठिकाणी चालवत आहे. मागच्याही काळात मला येण्याची संधी मिळाली, त्याही वेळेस मी बघितलं इथली शिस्त, इथली भाविकता आणि सगळ्यात महत्वाचं इथे ज्यावेळेस प्रसाद घेतला जातो त्यावेळेची जी काही या ठिकाणची तत्परता आहे, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं जगापेक्षा वेगळ्या आहेत. म्हणजे जर आपण विचार केला तर याचाही एक गिनीस रेकॉर्ड तयार होऊ शकतो, अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर याचं निमंत्रण देण्याकरता परमपूजनीय रामगिरी महाराजांचा निरोप आला की मला मुंबईला यायचंय. पण मी निरोप दिला, खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांचं स्वागत करायला मला आनंदच झाला असता, पण मी निरोप दिला, पहिल्यांदा मला तुमच्या दारी येऊ द्या, पहिल्यांदा मला शनिदेवाचं दर्शन आणि या सर्वांचं दर्शन घेऊ द्या, तुमचं दर्शन घेऊ द्या, मग तुम्ही त्या ठिकाणी मुंबईला या. याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये एक प्रयोग झाला आणि त्या प्रयोगातनं एक प्रकारे वोट जिहाद अशा प्रकारची व्यवस्था उभी राहिली आणि राष्ट्रीय विचारांना पराजित करण्याकरता काही लोक एकत्रित आली आणि ज्यावेळेस हे षडयंत्र लक्षात आलं त्यावेळी आम्ही, मी असेल, शिंदे साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी या महाराष्ट्रातल्या आध्यात्मिक शक्तीला आवाहन केलं आणि आम्ही परमपूजनीय रामगिरी महाराज आणि इथले जेवढे आध्यात्मिक संत आहेत त्यांना हे सांगितलं, हे राजकीय आक्रमण नाही आहे, हे आक्रमण आपल्या संस्कृतीवर असलेलं आक्रमण आहे, हे सांस्कृतिक आक्रमण आहे. काही मुठभर लोक हे जर एकत्रित येऊन या ठिकाणी धर्माच्या नावावर राष्ट्रीय विचाराला, संतांच्या विचाराला पराजित करू शकतात अशी भावना तयार झाली तर जसं पूर्वीच्या काळामध्ये आमच्या मंदिरांवर आक्रमण झाले, आमच्या संस्कृतीवर आक्रमण झाली, तसे मूक आक्रमण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. सरकार येतील, सरकार जातील, खुर्ची कुणाचीच परमनंट राहत नाही, पण आपला देश आणि आपला धर्म हा कायम राहायला पाहिजे. कारण आपल्याला छत्रपती शिवरायांनी सांगितलं, स्वराज्य कशा करता, आणि धर्म करता, स्वराज्य हा मंत्र. आणि मी खरोखर या आध्यात्मिक शक्तीचे साष्टांग दंडवत घालून यांना प्रणाम करेन की या शक्तीने उभ्या महाराष्ट्रामध्ये चेतना पेटवली आणि उभ्या महाराष्ट्राला सांगितलं की आपल्या संस्कृतीला वाचवायचं असेल तर आपल्याला जाती भेद विसरून सगळ्यांना एक यावं लागेल. जो विचार संतांनी दिला, ज्या विचारातून 800 वर्षाची आमची परंपरा वारीची सुरू झाली, ज्याच्यामध्ये कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही, जात नाही, पात नाही, भाषा नाही, प्रत्येक जण एकमेकांमध्ये विठ्ठलाला पाहतो, प्रत्येक जण एकमेकात पांडुरंगाचं दर्शन करतो, प्रत्येक जण फुगडी घातल्यानंतर एकमेकाच्या पाया पडतो आणि तूच मोठा आहे सांगतो. हीच परंपरा जिवंत राहिली पाहिजे. याकरता आमची रामगिरी महाराजांसहित ही सगळी संत शक्ती मैदानामध्ये उतरली आणि तुम्ही परिणाम पाहिला. संत शक्ती ज्यावेळेस मैदानात उतरते सगळ्यांचा सुपडा साफ होतो. त्या ठिकाणी अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय आम्हाला मिळाला आणि म्हणूनच मला या ठिकाणी येऊन जाहीरपणे या संत शक्तीचे आभार मानायचे होते आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, तुम्ही येऊ नका, आधी मला येऊ द्या. आता महाराज आपण कधी या, आपलं स्वागत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करायला मला अतिशय आनंद होतो. आज या निमित्ताने मला अतिशय आनंद आहे. आमचे गिरीश भाऊ असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील जी असतील
आपल्या सरला बेटाचं जे काही कार्य आहे हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी भाविकांकरता ज्या व्यवस्था करता येतील त्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यातच शनी देवगाव बंधारा हा एक अत्यंत महत्वाचा बंधारा आहे. मला याची कल्पना आहे की हा बंधारा झाला तर आमच्या शेतकऱ्यांचंही मोठं कल्याण होणार आहे. आणि म्हणून आजच तुम्हाला वचन देऊन जातो, शनी देवगाव बंधारा आम्ही करणार म्हणजे करणार, निश्चितपणे हा करणार. आणि यासोबत आमचे सुरेश चव्हाणके दिल्लीवरनं आले, ते विशेषत्वाने रामगिरी महाराजांचं या ठिकाणी एक संदेश देण्याकरता आले. आणि ते म्हणजे या ठिकाणी जो काही सरला बेटाचा विकास आराखडा 109 कोटी रुपयाचा तयार झालेला आहे, हा विकास आराखडा त्या ठिकाणी कार्यान्वित झाला पाहिजे. सुरेशजी, तुम्हाला आणि या तमाम भगवत शक्तीला या ठिकाणी मी आश्वस्त करतो की आपला हा जो काही आराखडा आहे महाराज, यालाही आम्ही लवकरच मान्यता देऊन त्याचंही काम हे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सुरू करू. खरं म्हणजे आज आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परिवर्तन करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर एकीकडे आज आपण आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत विजेची व्यवस्था उभी केली. आता दिवसा 12 तास वीज आपल्याला द्यायची आहे. येत्या काळात सोलरची वीज देखील आपण देणार आहोत. पण त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी देऊन त्यांना कायम कर्जाच्या विळख्यातनं आपल्याला मुक्त करायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काम आपण हातामध्ये घेतलं आहे. आमचे दोन्ही मंत्री या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि आम्ही ठरवलेलं आहे या ठिकाणी आमचा जो काही सगळा बाहेरचा भाग आहे, विशेषतः आमच्या ज्या समुद्रात वाहून जाणाऱ्या नद्या आहेत, या नद्यांचं पाणी थेट तिकडनं उचलायचं आणि नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये आणि या नगर जिल्ह्यामध्ये आणायचं, जेणेकरून आमच्या मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण आम्ही शपथ घेतली आहे मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. त्यांना दुष्काळातनं मुक्त करायचं आहे आणि याचं काम आम्हाला याच वर्षी सुरू करायचं आहे. याची तयारी देखील आम्ही सुरू केलेली आहे. बंधू भगिनींनो, हा जो काही आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे, या आशीर्वादातून आम्हाला मोठं परिवर्तन घडवायचं आहे. आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणी असतील त्यांनाही मी सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या पाठीमागे उभे आहोत, आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आणि ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, आपण आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिलेला आहे. मी तुम्हाला याच मंचावरनं सांगतो, 5 वर्षानंतर तुम्हाला आम्हाला निवडून दिल्याचा आनंदच असेल, तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही. असं काम या ठिकाणी आम्ही करून दाखवू. आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला काम करायचं असतं त्यावेळी आपल्या पाठीशी आध्यात्मिक शक्ती देखील लागते. आध्यात्मिक शक्ती ही आपल्याला सरमार्गाने चालायची ताकद देते. आध्यात्मिक शक्ती ही आपल्याला सुविचार देते. आध्यात्मिक शक्ती ही खऱ्या अर्थानं आपल्याकडनं चांगली कामं झाली पाहिजेत अशा प्रकारची प्रेरणा आपल्याला देते. आणि म्हणूनच ही शक्ती प्राप्त करून घेण्याकरता या ठिकाणी आलो. एकीकडे मंचावरून या ठिकाणी रामगिरी महाराजांची शक्ती आणि चराचरात वास करणारी गंगागिरी महाराजांची शक्ती आणि त्या शक्तीचं स्वरूप तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आहात. तुमची शक्ती आणि तुमचा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आता या वर्षी आलो, दरवर्षी येणार. आणि तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा म्हणतो मी पुन्हा येईल तर मी येतोच. आज आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांना खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री महोदयांची वेळ मिळाली तेव्हा त्यांना तिकडे जावं लागलं. ते देखील येणार होते. पुढच्या वर्षी आम्ही दोघंही येऊ आणि आमच्या अजितदादांनाही घेऊन येऊ. मी पुन्हा एकदा महाराज आपल्या मनापासून आशीर्वाद घेतो आणि आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद,
जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. यानंतर आभार व्यक्त करतायत नितीनेश भाऊ परदेशी. परमपूज्य गंगागीर महाराज यांच्या 178व्या सप्ताहानिमित्त आज माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय विखे साहेब, आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांनी इथे भेट दिली व महाराजांचा आशीर्वाद घेतला. मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं